मुंबई अहमदाबाद या मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 15 वाहनं पंक्चर झालेली आहे, तर संबंधित वाहनं एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर येतेय। महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, नेमकं या महामार्गावरती काय घडलेलं आहे? मोठा अपघात झाला असल्याचं देखील कळतंय, काय माहिती? वृषाली, निश्चितच मी आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या गुजरात लेनवरती आणि नालासोपारा हद्दीतल्या पेल्लार फाटा या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि हा गुजरात लेन आहे। मधोमध या ठिकाणी जवळपास 5 फूट लांबी आणि 2 ते 2.5 फुटाची रुंदीचा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। हा मधोमध खड्डा आहे आणि या रस्त्यावरून अतिशय मोठ्या प्रमाणात भरधाव वेगामध्ये जे वाहनं जे असतात हे वाहनं जात असतात। काल डहाणूमध्ये अशाच खड्ड्यामुळे जवळपास 14 ते 14 वाहनांचे टायर पंक्चर झाले, ज्याच्यामुळे की सिमेंट कॉन्क्रीट मधला जे लोखंड बाहेर निघालं होतं त्याला अडकून आणि हा जो रस्ता आहे हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे। भरधाव येणाऱ्या वाहनामुळे हे खड्डे लोकांच्या जीवावर बेतत आहेत। माझ्या बाजूला जर बघितलं तर ही जी वॅगनर कार आहे, ज्या कारचा आत्ता काही वेळापूर्वी या कारचा अपघात झालेला आहे आणि या कारचा अपघात जर बघितला तर कशा पद्धतीने ही कार या ठिकाणी हे झालेली होती, पूर्ण डॅमेज झाली आणि याच खड्ड्यामधून या कारचा हा अपघात झालेला आहे। ही कार वॅगनर कार आहे। अचानक खड्ड्यामुळे टेम्पो थांबला, टेम्पोला येऊन ही कार आदळलेली आहे आणि त्यामुळे ह्या गाडीचं पूर्ण हेडलाईट वगैरे जे आहेत हे हेडलाईट ते पूर्ण तुटलेले आहेत। नेमकी या ठिकाणची जी परिस्थिती आहे, हा जो खड्डा आहे ह्या खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव किती धोक्यामध्ये जातोय। खड्ड्यामुळे सर्व सविस्तर अपडेट्ससाठी तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ही परिस्थिती आपण पाहतोय।